अरे आत्या, तू तू कशी का आली अचानक? तुला माझ्या घरी नाही आले. काय मला काही कळलं नाही. जा तुझ्या मम्मीला बोलव, तुला सर्व कळीन. बरं बरं, ए तू बस, मम्मी बाहेर जायला येते. का भाऊ, तू पण आलाय? अरे बेटा, आता भाऊ नको म्हणत जाऊ माझ्या मुलाला. का काय झालं अचानक? तो माझ्याहून मोठा आहे, मी नेहमी त्याला भाऊ म्हणते. अरे बेटा, तुम्ही तेव्हा लहान होते. मग आता काय म्हणत जाऊ मी त्याला? तू दम धर, तुझ्या आईला येऊ दे, तुला सर्व कळीन. अरे ताई, तुम्ही केव्हा आल्या? मी तर केव्हाची आली आहे. तू कोणची गली उधळी घेतली होती? काही पण बोलताय का? मी कोथंबीर घ्यायला गेली होती. बरं बरं, तो कुठे गेलाय बायकोचा बैल? ते शेतात जायला येत आहे. ताई, तुम्ही कसे का आले अचानक? कसे का आले अचानक म्हणजे? माझ्या बापाचं घर आहे, मी केव्हा पण येईन. हो हो बापा, तुमच्याच बापाचं घर आहे, या बसा. अरे बहीण, तू केव्हा आली? मी तर केव्हाची आली आहे. तू कुठे गेला होता? अरे मी शेतात गेला होता. तुला चहा पाणी केली की नाही ना? चहा का? तिनं बारा पाण्याचा घोटणी पाजला मले. कावा तू चहा नाही केली माझ्या बहीणला? तुमची बहीण व्यवस्थित बोलीन तेव्हा चहा करीन ना. तुमची बहीण काय खाऊन आली काय माहित, जोर जोरात ओरडते. बरं, जा तू चहा करून आण बहीणला. हो करते. बहीण, तू कशी का आली अचानक? कॉल पण नाही केला तू. काय बहीण, मग कसं काय येणं झालं अचानक? येऊ दे ना तिला महाराणीले, मग सांगते. ती आली ती सांग ना. माझ्या मुलाला तुझी मुलगी दे, तुझी मुलगी माझी सून कर. काय? मी माझी मुलगी तुमच्या घरी देणार नाही? मी माझी मुलगी कोणा भिकाऱ्याला देईन, पण तुमच्या घरी देणार नाही. काय बोलली तू? भिकाऱ्याला देईन पण माझ्या मुलाला देणार नाही? काय कमी माझ्या मुलामध्ये? काय कमी का? सर्वच कमी त्याच्यात. मग कसा जवाई पाहिजे तुला? सरकारी नोकरीवाला जवाई पाहिजे मला. म्हणजे तू तुझी मुलगी माझ्या मुलाला देणार नाही? नाही म्हणजे नाही, पण काय कमी माझ्या मुलामध्ये? कंपनीमध्ये कामाला आहे, 15,000 रुपये महिना आहे. कंपनी म्हणलं सांगू नका मला. लग्न झालं की बरोबर गावामध्ये वठे राखतात ते. मी तुला लास्ट विचारते, तुला तुझी मुलगी माझ्या घरी देणी आहे की नाही? मराठीत चांगलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? नो नो नो. तू एकाकडे वय, मला माझ्या भाऊशी बोलायचं आहे. भाऊ, मी तुला विचारते, तुला मुलगी देणी आहे की नाही? अरे बहीण, जरा थंडी होई ना, तू गरम नको होऊ ना. मी तुला काय विचारते, तुला माझ्या घरी मुलगी देणी आहे की नाही? बहीण, ते बघू ना आपण नंतर. मला नंतर गिंतर काही नाही, हो किंवा नाही सांग. अरे बहीण, तू समज ना, माझी बायको नाही म्हणते आहे. मला माहित होतं त्या नागिनच्या पुढे तुझे चालणार नाही. मी तुम्हाला लास्ट विचारते, तुमची मुलगी माझ्या घरी देणी आहे की नाही? अरे बहीण, होईन ना तुझ्या मुलाचं, मी बघीन त्याच्याकरता मुलगी. अरे भेटत नाही ना मामा. अरे भाषा, कोणी पण भोली भटकी भेटीन ना तुला. तू त्याचं नको टेन्शन घेऊ, तू सांग तुला द्यायची आहे की नाही? अरे बहीण, तू त्याच्या लग्नाचं टेन्शन नको घेऊ. त्याला कुवारीने भेटली तर कोणी मी फारकती व्हायल करून आणीन. मामा, करीन तर कोरी करीन मी माझ्यासारखी, नाही तर करणार नाही. कोरी काय, तुला 3 लेकराची माय पण भेटणार नाही. आता माझ्या डोक्यावरून पाणी गेलं. तुला मुलगी द्यायची आहे की नाही? अरे नाही ना बहीण, समज ना, माझी बायको ऐकणार नाही. बरं, तुला मुलगी देणी नाही ना, मग मला माझ्या बाबाच्या शेतातला अर्धा हिस्सा दे. माहित होतं मला, दिला तुम्ही ना, दुपत्या नसवर पाय दिला. मग शेवटचा पर्याय तोच आहे. तू माझा हिस्सा दे, मी तिकडे शेती घेईन, मग शेती बघून कोणी पण माझ्या मुलाला मुलगी देईन. मी तुम्हाला हिस्सा देईन पण मुलगी देणार नाही. चला मग, 4 एकर शेती आहे, 2 एकर तो घेईन, 2 एकर मी घेईन. आई, या घरात पण अर्धा हिस्सा पाहिजे मला. करे भाषा, मामाला हिस्सा मागतोय करे? 25 लाख रुपये एकराचं वावर आहे, ते रोड टच वावर आहे. 2 एकर वावर आहे, 50 लाख रुपयाचं वावर आहे. कसं का सोडून देईन रे? तू मला निस्ती मुलगी देत नाही, मी तुला 2 एकर शेती देऊन देईन काय? मामाला फाशी घ्यायची पायी आणली भाषा तू. आता दवा तुम्ही एकाकडे, मी बोलते त्याच्यासोबत. दिनरे, तुले डुकरासारख्या तोंडाच्या हिस्सा पाहिजे ना? तुले हिस्सा देईन मी. बरं बरं, दे मग हिस्सा. अरे तू तर मोडती धर, ऐक ना माझं. थंडी होई ना, तू वावर चाललं जाईन ना. 2 एकर 50 लाख रुपयाचं वावर आहे ना बापा ते. ऐक ना तू, देऊन दे ना तैले मुलगी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रे राजा हो. आणि पार्ट 2 पाहिजे का कमेंट करा.